ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी काहीशी बेशिस्त मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची। तुम्ही मुंबईत राहत असाल आणि मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळत नसाल तर सावधान व्हा। याचं कारण असं आहे की मुंबई महापालिका आता आणखी कठोर पावलं उचलण्याच्या तयारीमध्ये आहे। अगदी मास्क घातला नसेल तर कालपर्यंत 200 रुपये दंड आकारला जायचा, पण हाच दंड दुप्पट होणार आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। मनश्री पाठक सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, खरं तर जे नियम आपण स्वतःहून पाळले पाहिजे त्यासाठी आता दंड आकारावा लागतोय। मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी मुंबई महापालिकेने आजवर अनेक प्रयत्न केलेले आहेत। जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रमही आखलेले आहेत। मात्र बेशिस्त मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी 200 रुपये दंड मास्क न घालणाऱ्या लोकांसाठी लावण्यात आला होता। मात्र आता या दंडाची रक्कम दुपटीपेक्षा जास्त वाढवावी असा विचार अजून मुंबई महापालिका करते आहे। जर येत्या काही दिवसात ही बेशिस्तपणा असाच कायम राहिला तर मात्र या दंडाची रक्कम 200 पेक्षा वाढेल, ती कदाचित 500 पर्यंत जाऊ शकते असाही अंदाज आहे। त्याच्यामुळे लवकरच दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय आम्ही घेऊ असं सुद्धा सांगण्यात येते। मात्र तोपर्यंत जर मुंबईकरांना शिस्त लागली आणि दिवसाला जे बेशिस्त मुंबईकर पकडले जातात मुंबई महापालिकेकडनं त्यांची संख्या जर कमी झाली तर कदाचित हा दंड वाढवला देखील जाणार नाही। मात्र लवकरात लवकर मुंबईकरांनी आपलं म्हणणं ऐकावं आणि शिस्त मुंबईकरांनी स्वतःहून पाळावी अशी विनंती मुंबई महापालिकेने केली। धन्यवाद मनश्री, तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता मुंबईकरांना सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, कारण आता ही दंडाची रक्कम जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। मास्क घालणं आता गरजेचं आहे, त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे।